या जन्मात आपल्या वाट्याला आली, मग ते सुख असेल किंवा दुःख असेल, आनंद असेल किंवा निराशा असेल, जन्म असेल किंवा मृत्यू असेल, या जन्मात जे वाट्याला आलं कदाचित ते मागच्या जन्मीचं पुण्य असेल किंवा मागच्या जन्मी आपल्याकडून काही पाप झालं असेल. हा विचार फक्त शास्त्र धर्माचं सांगतं. धर्म याच्यावर अभ्यास करतो. व तू आता ज्वारी पेरली आणि तुझ्या ज्वारी ताटाला कणीस आलं, हे तर तुम्हाला धर्मात पाहिजे काय करायचे? ज्वारी पेरलेल्या प्रत्येक ताटाला उंबी थोडीच लागणार आहे गावाची. तुम्ही वाईट केलं तर त्याचे परिणाम वाईट होणार आहेत. हे धर्मशास्त्राची गरज नाही, हे वर्तमान काळात तुम्हाला दिसू शकेल. पण तुम्ही चांगलं करून सुद्धा तुमच्या वाट्याला वाईट येऊ शकतं. हे फक्त कोण सांगू शकतं? धर्मशास्त्र सांगू शकतं. तुम्ही खूप चांगले वागलात म्हणून तुमच्या वाट्याला चांगलेच दिवस येतील असं नाही. आणि म्हणून धर्मशास्त्र हे आमच्या प्रत्येकाला माहीत पाहिजे. आपण नेहमी प्रत्येक गोष्ट धर्माच्या आधारावर समजून घेतली पाहिजे. त्याने काय होईल? त्यांनी माणसाला या जगात जगताना समाधानाची वृत्ती निर्माण होईल. समाधान. आणि म्हणून आजच्या प्रवचनासाठी निवडलेला अभंग तुकाराम महाराजांच्या गाथेतील एक अभंग आहे की ज्यामध्ये महाराज आम्हाला चांगलं वागायला जर समजून घ्यायचं असेल की आम्ही चांगले वागतो म्हणजे काय करतो. एका अभंगामध्ये म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडभार, तुका म्हणे साना थोर. आता नीट बारीक आहे का? आपण सगळे सेवालाल महाराजांना वंदनीय पूजनीय मानणारे त्यांचे अनुयायी आहोत. सेवालाल महाराजांनी आमच्या बंजारा समाजामध्ये एक आध्यात्मिक क्रांती घडून आणली. म्हणजे माणसं कष्ट करायचे, 2 रुपये मिळवायचे आणि आपल्या आपल्या पुरता विचार करायचे. मग सेवालाल महाराजांनी काय केलं की बाबा तू एकटा संसार करतो ना, तू पैसे कमवतो, तू खातो पितो, तू राहतो, तुला वाटण तसं जगतो, पण मी सकल समाज यांचा विचार कोणी करायचा? एखाद्या वाड्यात, एखाद्या पाड्यात, एखाद्या तांड्यात 100 परिवार राहतात. सगळे कष्ट करतात, सगळे मोलमजुरी करतात, सगळे 2 रुपये कमवतात, सगळ्यांकडे पैसे आले. पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या अचानक झाल्या. एखाद्याच्या घरातला कर्ता पुरुष गेला. बघा बरं का, थोडंसं ऐकून घ्या. कर्ता पुरुष गेला, त्या दिवशीपासून त्या घराचं उत्पन्न घटलं, त्या घराची मीठ मिरची बंद झाली, त्या घराच्या दुखण्या भाण्याचा खर्च कुठून करायचा हा प्रश्न निर्माण झाला. मग आपण सरकारी यंत्रणेच्या अवलंबून विचार करू लागलो. आता सरकारी यंत्रणा म्हणजे काय? ती काय, त्याला मराठीत आपण गावरान भाषेत एक म्हणतो, सरकारी काम 6 महिने थांब. म्हणजे आज कागद जायचा आणि पाऊस पडल्यावर म्हणायचे तुम्हाला दुष्काळ पडला होता. म्हणजे यंदा पीक जळायचं आणि 4 वर्षांनी म्हणायचे पिकाचा विमा आला. मग ही घटना
एखाद्या घरात जर घडली असेल तर पहिले लोक विचार करायचे की ही जबाबदारी कोणाची, ही जबाबदारी कोणाची. तर त्या वाड्याला, त्या पाड्याला, त्या तांड्याला, त्या गावाला धार्मिकता होती. अरे ही माझी जबाबदारी आहे. कुठं काशीला जाऊन 10 बामणं जीव घालण्यापेक्षा आपल्याच गावातले 10 उपाशी पोरं जर आपण त्यांच्या मुखात अन्न घातलं तर त्याच्यासारखं पुण्य नाही. कुठं वैष्णव देवीला जाऊन लाख रुपये खर्च करण्यापेक्षा गावातल्या मुलींना त्या लाख रुपयाची जर व्यवस्था केली तर त्याच्यासारखी देवी प्रसन्न होणार नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, कशाला गावगाव फिरतं, तुझं गावच नाही का तीर्थ. आपल्या गावची शाळा तू मोडली, राजकारण करतो, गावातल्या शाळा बंद करतो, गावातले मास्तर हाकून देतो, गावातले सगळे उद्योग बंद कसे पडतील याच्याकडे लक्ष देतो. आपल्या गावची शाळा तू मोडली आणि धर्मशाळा तू तीर्थी का जोडली. एखाद्या पंढरपूरला एखाद्या आश्रमाला लाख रुपये देतो आणि गावातल्या शाळेला रुपये देत नाही. मग त्या धर्मशाळेला लाख रुपये देऊन वर्षातून एकदा कधीतरी तुमचा गाव तिथं जायचा आणि एक मुक्कामा करता तुम्ही एवढी मोठी व्यवस्था 12 महिने पडून राहीन अशी करून ठेवायची. आणि गावात 12 महिने वापरणारी गोष्ट पण तिच्याकडे लक्ष द्यायचं नाही. उलट ती बंद कशी पडन, तिला अडचण कशी येईन, तिची बदनामी कशी होईल, असा जो राजकीय प्रवास आमच्या बुद्धीचा चालला ना, हा धर्मामध्ये विचारपूर्वक सांगितला. आई वडील राहते उपाशी आणि तू अन्न छत्र लावतोस काशी. कुंभाला गेला आणि तिथं अन्न छत्र चालू आहे, तिथं लाख रुपये देतो. याची आई उपाशी राहते. हा म्हणतो मी नाही खाऊ घालीत तुला. का? हा म्हणतो तिचं माझं पटत नाही. अरे पण तिचं पटणं न पटणं हा विषय तर नंतर आला. जन्म तिने दिला ना, ज्या मातेने जन्म दिला तिचा जन्मदाती म्हणून आपल्या जीवनभर आपण तिची पूजा, हा आपला धर्म आहे. मग धर्म राहिला आपल्याकडं आणि अधर्म वाढला आपल्या कामातून. मग ही आमची जी डबल रोल याच्यामध्ये धर्माचं वाटोळं झालं, अधर्म पसरला. आणि म्हणून सेवालाल महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये मनुष्याला माणुसकी शिकवली. माणुसकी दाखवा. माणुसकी म्हणजे काय? माणुसकी म्हणजे एखादा विकलांग आहे, एखादा अपंग आहे, एखादा आंधळा आहे, एखादा कमजोर आहे, एखादा आजारी आहे, अडचणीत आहे, एखाद्याला एखादी गोष्ट मिळूच शकत नाही. मग याकरता दुसऱ्यावर अवलंबून गोष्टी करण्यापेक्षा आपणच सगळे मिळून त्याला मदत करायचा जो प्रयत्न आहे तो म्हणजे धर्म आहे. धर्म रक्षती रक्षिताः. आणि म्हणून तुकाराम महाराज या अभंगामध्ये म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. पाखंड म्हणजे काय? हे सप्ते घालायचे, सप्त्यात महाराज बोलवायचे, त्यांना लाख लाख रुपये सुपाऱ्या द्यायच्या, 2-2 लाखाचे अन्नदान करायचे आणि गावात आले, सप्ताह संपला का भांडणं मारामाऱ्या, घरात वातावरण सगळं दूषित, बापाचं लेकाशी पटानं, बाईचं सासूशी पटानं, भावाभावात पटानं. आणि मग हे आपले वाद वर्षभर करायचे आणि वर्षातून एकदा सप्ताह घालायचा. याला काय म्हणतात?
पाखंडीपणा, पाखंडपणा, दंभ. पाखंड म्हणजे काय? नाटक करायचं, परमार्थाचं नाटक करायचं. भारी सप्ताह, लय लोक. आपण ते लोक सुधारले का? घरी जाऊन आईच्या पाया पडले का? घरी जाऊन भावाचा वाद मिटला का? घरी जाऊन नवरा बायकोचा संबंध सुधारले का? नाही, तिकडं नाही. नवरा एकीकडं, बायको एकीकडं, आईबाप एकीकडं. बरं ठीक आहे बाबा, एखाद्याला 2 पोरं असतील आणि ते वायली निघले तर समजू शकतो 2 पोराचं पटत नाही म्हणून वायली निघले. पण बापाला एकच पोरगा आणि ते बापापासून वायली खायला लागला म्हणले मग जमाना बदलला. मग जमाना बदलला म्हणजे काय झाला? धर्म बुडाला. जमाना बदलला म्हणजे काय? काय सूर्य इकायचा उगायचा होता, इकडून उगायला लागला का आता? का बाबा आम्ही पाहिलं लहानपणी इकडे उगीत होतं आणि आता इकडे उगायला लागला. सूर्य बदलला नाही, चंद्र बदलला नाही, हे कुसाळा बदलले नाहीत. हे असेच आहेत पहिल्यापासून. इथं कवा आले तुम्ही? पिढ्यानपिढ्या हे कुसाळा असेच आहेत, हे जन्म असेच आहेत, मृत्यू असेच आहेत. बदलला काय? बदलला फक्त माणूस. इथलं कुत्रं बदललं नाही, इथला बिबट्या बदलला नाही, इथली गाय बदलली नाही, इथली शेळी बदलली नाही, इथली प्राणी बदलले नाही, वनस्पती बदलले नाही, पक्षी बदलले नाही. पहिले 10 वेळा कावळे यायचे आणि आता पोपट यायला लागले. नाही, पहिल्यापासून 10 वेळा कावळेच येते. हे पिढ्यानपिढ्यापासून पार रामाच्या बापाच्या 10 वेळेला सुद्धा कावळे झाले आणि आमच्याही बापाच्या 10 वेळेला सुद्धा कोण येणार? कावळेच येतात. बदलला कोण? बदलला माणूस. काय बदल झाला माणसामध्ये? माणूस दिवसेंदिवस मतलबी होत चालला. मतलब बस मला भेटलं पाहिजे, माझ्यासाठी पाहिजे. मग ते दुसऱ्याचं वाटोळं का व्हायना, मला भेटलं पाहिजे. दुसरा गेला खड्ड्यात, मला काय करायचं? मी चाललो चांगलं बस. असा आप मतलबीपणा ज्या समाजात वाढतो तो समाज धर्मापासून दूर असतो. मग सेवालाल महाराज आमच्या या आदिवासीला अज्ञानामुळे ही प्रवृत्ती वाढली होती. अज्ञान की आम्ही आपला विचार करायचो. ही वृत्ती कोणती आहे? पाशवी वृत्ती आहे. पाशवी वृत्ती म्हणजे काय? 2 गाया एका दावणीला बांधल्या आणि 2 गायाला मोठ्याले कासरे जोडले आणि 2 गाया समोर जर खुराकाचे घामेले भरून ठेवले तर ज्या गायीची ताकद ज्यादा आहे ना ती आपल्या घमेल्यातलं खुराक कधी खात नाही. तिला माहिती हे कोण खात नाही. ती लगेच त्या बारक्या गायीच्या खुराकाच्या घमेल्यात डोकं घालती, तिला ढकलून देती, तिचा खाऊन घेती आणि मग उरल्याला आपला पुढचा खातीन. त्याला गंमत पाहत बसती, बघा हिला काय ठेवलं नाही मी खाल्लं. ही काय झाली? ही पाशवी वृत्ती झाली. ही जनावराची वृत्ती झाली. जनावरं काय करतात? आपल्याकडे उडून घेतात, आपल्याकडे उडून घेतात. कुठेही जनावर जाऊ द्या. जनावराला शेळ्या चारायला नेल्या, मेंढरं चारायला नेले ना तुम्ही. मेंढरं सुद्धा जर एखादं, आता आपण म्हणतो मेंढराला डोकंच नसतं म्हणून आपण काय करतो? मेंढराच्या पुढे एक शेळी ठेवतो. का? थोडं शेळीला डोकं जास्त असतं, मग ते शेळी पाहून मेंढरं चालतात. मग ही मेंढरं सुद्धा एखादं ताकदवान मेंढरू असेल आणि एका ठिकाणी हिरवा चारा असेल तर ते मेंढरू तिथं जातं आणि बारकाल्या मेंढराला ढकलून देतं आणि खात बसतं. का बरं? कारण ती जनावराची वृत्ती आहे. पण आमची माणसं आहेत ना, माणसाची वृत्ती काय? जो दुबळा आहे, जो अपंग आहे, जो निराधार आहे, जो गरीब आहे, ज्याच्याकडे नाही त्याला पहिलं द्या आणि मग उरलं तर आपल्याला घ्या. ही समाधानाची वृत्ती फक्त माणसात दिसते. माणूस म्हणून तर धर्म माणसाला लागू आहे, जनावरांना धर्म लागू नाही. म्हणून तर माणसाच्या वाटण्या होत्या, जनावरांच्या वाटण्या होत नाही. व इथं कावळे 50 कावळे आहेत आमच्या तांड्यात आणि 50 कावळ्यांनी वाटून घेतलं की बा हे वावरात फक्त तू हिंडायचं, ते पलीकडच्या वावरात यायचं नाही आणि त्याला इकडे. असे कावळे कधी वाटून पाहिले का? हे रानटी प्राणी कधी वाटून येत का? किंवा हेमल्याच्या तांड्यात हे 2-4 लांडगे आहेत आणि मग पठरवाडीत 2-4 आहेत, हे कधी इकडे येत नाही, हे कधी इकडे जात नाही. त्याला काय? का आमचा बिबट्या आहे तो ढोळपुरी सोडून जात नाही, त्याला काय घेणं पडलं? त्याला काय माहीत ढोळपुरी कोणती काय कोणती? त्याला आपलं मोकळं रान पळलं, जिकडं गेलं तिकडं त्याच्याच बापाचं आहे का? त्याच्या काय वाटण्या झाल्या? नाही, वाटण्या कोणाच झाल्या? माणसाच्या झाल्या. कारण माणूस बुद्धीचा वापर करून स्वार्थ बुद्धीचा परिणाम करू लागला.
आणि मग ही स्वार्थ 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 बुद्धी माणसाला जरी भौतिक गोष्टी दिल्या, मग एखाद्याने लय लुटून बंगला बांधला, एखाद्याने लय लुटून गाड्या घेतल्या, एखाद्याने लय लुटून पदं घेतले, बघ झाला सरपंच झाला, गावाला तेवढ्या पुरतं बोलावलं आणि गावाला पैसे वाटले, सरपंच झाला ना, होईन ना. बंगला बांधीन माणूस, पैसा काय, काळा पैसा आणि गोरा पैसा, एक 10 रुपयाची नोट तुमच्या पैसे दिली आणि तुम्हाला विचारलं ही पैसे आहेत हे कशातून कमावले असते बरं, तुम्हाला काय माहीत, घाम गाळून कमावले का दुसऱ्याच्या खिशातून ओढून काढले का दुसऱ्याला लुटलं का दुसऱ्याला वाटलं, काय तुम्हाला कळायचं. नोटाव 1 नंबर 2 नंबर लिहिलं असतं का, नाही. मग पैसा नीतीने मिळवला काय आणि नीतीने मिळवला काय, भौतिक विकासाला त्याचा अभ्यास नाही. पण आता नीट ऐकून घ्या बरं का, बरोबर नीट ऐकून घ्या. भौतिक विकासाला नीती अनितीचा विचार नाही, पण भावनिक विकासामध्ये अनितीचा विचार हा सगळ्यात महत्वाचा विचार आहे. अनितीने बांधलेल्या बंगल्यात कधीच सुख लागत नाही, कधीच सुख लागत नाही. घरामध्ये 4 माणसं, मोठा महाल, 8 खोल्या बांधल्या, म्हणले उद्या पोराचं लग्न होईन, त्याला बायको होईन, तिला पोरं होत्यान, मग तिने पोरं ठेवायचे कुठं, बरोबर का. 8 खोल्याचा बंगला बांधला, म्हणजे तुमच्या घरात तर माणसं 4च नाही, म्हणले पुढच्या पिढीचा विचार केला, बांधला म्हणले बंगला. आणि स्वयंपाक केला गुलाबजांबूचा, 5 पक्वान्न केले. फक्त घोटाळा काय झालं, सून सासऱ्याला म्हणले ए डंगरे हे खाऊन, लय बोंबलो तू ना, तुझ्या लेकाला गाराने करतो ना की मला तुझी बायको खाऊ नाही, जा घे घेऊन मुर्द्या, घे खाऊन. याला चांगली तडक्याची भूक लागली होती, पण सुनाचे 2 शब्द ऐकले, याची वासनाच उडाली. हा म्हणतो नको बाबा, मी उपाशी राहतो भाऊ, मला ते अन्न नको की ज्याला विषारी शब्द जोडले गेले. आणि त्याच्या उलट एक पालात राहते आणि एक भाकर शिल्लक आहे, आणि सून म्हणती मामा घ्या जेवून. सासरा म्हणतो अगं मी म्हातारा माणूस आहे, मला काय एवढी भाकर जातेच ते कुठं, एक काम कर तू जेवून घ्या आधी, आणि उरले तर दे, नाही तर मी काय नाही, मला तर काय भूकच नाही बा. मग तिथं जे प्रेम आहे त्या भाकरीचे तुकडे केले 4, एक दिला नातवाला, एक दिला म्हातारीला, एक दिला म्हाताऱ्याला, आणि एक तुकडा खाल्ला सुनानी. बस पाणी पेले, झोपले, सकाळी उठले, परत काम धंद्याला लागले. मग जर खाण्यात सुख असतं तर उपवास कशाला ठेवले असते, बघा बरं का. आता नीट अभ्यास करा, मग धर्म कळतो. जर खाण्यात 4 टाइम जेवणारा माणूस निरोगी राहिला असता तर एकादशी कशाला काढली असते. रोज गुलाबजांबू खाणारा माणूस जर निरोगी राहिला असता तर खिचडी कशाला आली असते, कशाला आली असते. जर माणूस गाड्या घोड्याने सुखी राहिला असता तर पायी दिंडी कशाला काढली असते, कशाला काढली असते. म्हणले गाड्याची दिंडी काढा ना, विमानाने दिंडी काढा, म्हणले हेलिकॉप्टर आणा, आता पैसाला होत आलं ना, हेलिकॉप्टर आणा, तांड्यातून चला 10 जण बसू, जाऊ पंढरपूरला, येऊ जाऊन दर्शनाला, सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ. आता पैशाचा जर पावसात पडत असेल तर मग पैसा वापरला काय हरकत आहे. मग पायी दिंडी कशाला काढली, बघा बरं का. पायी दिंडी कशासाठी काढली की पायात ताकद असेल तर माणसात ताकद आहे. तुझ्या खिशात ताकद असेल तर ती खिशाची ताकद खिशापुरतीच आहे, तुझ्या ताकद नाही. असे लय माणसं आहेत त्यांच्याकडले पैसा आहे, पण रोगाने त्यांना जाम केलं, त्यांना खाता येईना, खाल्लेलं पचवता येईना, पचवलेलं जिराना आणि जिरलेलं आगी लागाना, बघा बरं का. आता लय लोक बघा तुम्ही, काही कमी नाही, पण घरात सगळे, पण खायला वासनाच आहे ना, म्हणजे भूकच लागत नाही. मग करते लोक मध्ये खा, एक फळ तरी खा, सफरचंद तरी खा, काहीच नाही, एक घात जाईना. काय करतं त्या अन्नाला, इकून तिकून खाल्लं तर जिराना, पोट जाम झालं. इकून तिकून जिरावलं औषध खाऊन खाऊन तर अंगी लागा ना, म्हणजे काय नाही भाऊ, खातो मग 4 भाकरी खातो, पण बारीकच आहे,
त्या काय सुधरा ना. मग हे जीवन किती भौतिक जगतामध्ये विकसित झालं. झोपड्याचे बंगले झाले, बंगल्याचे महाल झाले, महालाचे अपार्टमेंट झाले, अपार्टमेंटचे मजले झाले, मजल्यावर मजले चढले. म्हणून माणसं सुखी होत नाही. माणसं सुखी व्हायची असतील तर एकच लक्षण आहे, एकच काम आहे, दुसऱ्याचा विचार करा. दुसऱ्याच्या जाणं, दुसऱ्याच्या भावना जाणं, दुसऱ्याला काय वाटत असेल. आपण एखाद्याला सहज रस्त्याने चालतो, आपण आपल्या झाकीत असतो आणि आपली गाडी चालती, त्याची गाडी चालती, तो त्याच्या बाजूने, आपण आपल्या बाजूने. गाडी मोठी असती, रस्ता बारीक असतो आणि मग खाली कोणी उतरायचं याच्यावरून आपला त्याचा भांडणं होते. मग आपल्याला काय इथं तांड्यात तर कोणी ऐकून घेत नाही आपलं. मग तिथं गेला का दादा हे म्हणतो तुझ्या बापाचा रस्ता आहे का, ते म्हणतो तुझ्या बापाचा रस्ता आहे का, आणि मग आपण बघू तुझ्याकडं, ते म्हणतो बघू तुझ्याकडं. असं करीत करीत तंडत बसतो आणि आपली शाजुकी दाखवत बसतो. आणि मग नंतर होतं काय, मागचे 2 माणसं येतात, त्यांची गाडी आडलेली असते कारण रस्ता बारीक, ते आपल्या मागं लाईन लावून बसतात. मग त्यातला एखादा समजदार असतो, म्हणतो भाऊसाहेब पाया पडू का, तुमचा घरी गेल्यावर भांडणं करा, तुम्ही थोडं इकडं सरका, तुम्ही थोडं इकडं सरका. मग मी याला तेच म्हणतो तो आधी सरक, ते म्हणतो मी तुला तेच म्हणतो तू आधी सरक. ते म्हणतो थांबा आता, तुम्ही दोघंही सरका, नाही तर मग तुम्ही बसा भांडत, आम्ही आमच्या गाड्या काढून घेतो आणि परत लावा गाडी तुमची आणून. मग झालं काय, वेळ गेला, कोणाचं कोणाला काही मेळ लागा ना, आणि दोघांचे कामं आडले. आणि त्या दोघांमुळे किती जणांचे आडले, 100 जणांचे आडले. आणि मग त्याच्यामध्ये एखादा दुबळा असेल, एखादा गरीब असेल, तो काय करीन, ऐकून घेईन. ऐकून घ्या, आता काय करतात, तुमच्याशी माझ्याशी 2 हात करायची ताकद त्याच्याकडे नसती, ते आपला शांत बसतो. आपण परत म्हणतो कसा भामट्यावणी ऐकून घेतो म्हणतो, पण त्याच्या आत्म्याला जे विचार तिखट लागले असतील ना, तो काय देईन तुम्हाला, आशीर्वाद देईन का, बरं झालं तू घोड लावले, तुझं कल्याण होईल. ते म्हणन याच्यासारखा नालायक मला सकाळी सकाळी भेटला, याच्या 4 पिढ्या बरबाद होतील, याच्या वाटोळं होईन, याच्या घरात सुख लागणार नाही. मग तुम्हाला सांगू का, कोणाच्या आशीर्वादाने कधी कल्याण होत नाही, पण कोणाच्या शापाने कधीच वाटोळं थांबत नसतं. पार एखाद्या भिकाऱ्याने जरी शाप दिला ना, तर त्या शापात ताकद असते. हा एखाद्याने आशीर्वाद दिला, तुमच्या लग्नात आला आणि भाषण केलं, यांचं कल्याण होणार नाही, कारण त्याचंच झालेलं नसतं, त्याला धरून आणलेलं असतं. त्याच्याच बायको पळून गेली आणि तो म्हणतो आपल्या लग्नात यांचं कल्याण हो. तुझीच बायको घरात नाही, तू कुठं लोकांच्या लग्नात आशीर्वाद देत चालला, कायला आशीर्वाद द्यायला चालला, तुझीच बायको ठिकाणं तो यापाशी, आणि लोकांच्या संसारात काय बोललं. आशीर्वादाने कल्याण होईलच याची गॅरंटी नाही, पण एखाद्याच्या शापानी वाटोळं झालंच म्हणून समजा. का बरं घडतं असं, कारण हा समाज ज्या ज्या वेळेस अहंकाराच्या मानाने लागतो, ज्या ज्या वेळेस हा समाज स्वतःला शान समजतो, स्वतःला मोठा समजतो, स्वतःला ताकदवान समजतो, स्वतःला विजयी समजतो, त्या वेळेस त्या समाजातला धर्म संपलेला असतो. आता आमच्या महाराजाचं नावच सेवाला आले. सेवा ही परमो धर्म. हा सेवा, ठीक आहे ना, तुझ्याकडले ताकद आहे ना, ती ताकद वापरा, पण कुठं वापरा, एखाद्या दुबळ्या माणसावर जर कुणी ताकदवार अन्याय करत असेल आणि तुमच्या लक्षात आलं याच्याकडे ताकद नाही, दुबळा आहे म्हणून याच्यावर अन्याय चाललाय, तुमची ताकद वापरा, त्याला मागं ठेवा, तुम्ही पुढं व्हा, मी याच्या बाजूने येईन, काय करायचं घे करून. ते पुढचा ताकदवान तुम्हाला पाहून निघून जातो. मग तुम्ही काय केलं, एका दुबळ्याचं संरक्षण केलं, तिथं तुमची ताकद पुण्यात जाते. त्याच्या उलट तुम्ही त्या पैलवानला म्हणले तू काल इतक्या लांब आला, मीच निपटला असतं याला, मग तिथं काय घडलं तुमच्याकडून, पाप घडलं. बघा बरं का, आता नीट ऐकून घ्या बरं का. हे आम्हाला धर्म म्हणजे काहीतरी बाबा चला देव हेन पूजा हेन, हार घातला, माळ घातली, आता हे हार आणला इथं आमच्यासाठी. आता हार कोणाला घालायचा माहिती का, हार दोघांनाच घालायचा, एक तर देवाला घालायचा, नाही तर मढ्याला घालायचा. आता लोकांना असं धर्माने सांगितलं
का इथं जो माणूस बसतो हा व्यासाच्या गादीवर बसतो, त्याला देवरूपात पाहत जा, त्याला देवरूपात पाहत जा. म्हणून त्या देवाला आपण लग्नात सासू सासऱ्यांना हार घालतो का? नाही. आपण कोणाला घालतो? नवरा बायकोला. त्यांना काय म्हणतो आपण? नवरदेव. काय म्हणतो? देव. आमचा नवरदेव आला. पिऊ काय आहे ना, पण त्याला काय म्हणतो आपण? नवरदेव. ते आता टंपस लावून आला, पण काय म्हणतो? नवरदेवाला आणा. आता नवरदेवाने प्यावा का? नाही प्यावा. पण आपल्या नवरदेवाचं काय आहे? आता याला जोडीदार भेटले आणि आणला नवरदेव, मांडवात आणला, तिथं देवक बसवलं. असा नवरदेव. नवरदेवानीच आपलं पाहावा की आपलं लग्न आहे, लग्नात काय करावा काय करू नये, आपण द्यावे की नाही. आता इथं आम्हाला बसवलं आणि आम्ही विचार केला पाहिजे, आम्हाला देवाच्या जागेवर बसवलं. नाही तर आम्ही तिकून रस्त्याने वाहताना गुटखा खाऊन यायचो आणि इथं आलो का थोकायचून चालायचो राम 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 राम. याला काय देव म्हणतील का? आपणच आपली सुधारणा केली पाहिजे. जर लोक आपल्याला मानतात, बरोबर की नाही, जर लोक आपल्याला मानतात तर आपण सुद्धा आपल्यात बदल केले पाहिजेत. तुझं भावा आहे देव, भावे गावे गीत, चित्त करोनिया शुद्ध. तुझं भावा आहे देव, तरी हा सुलभ उपाय. देव एखाद्या टुकार पोराचं लग्न आहे, धाब्यावर जातोय, हिंडतोय बोंबलत, बापाच्या जेव्हा आयुष करतोय, हे कुठपर्यंत त्याचं लग्न जमलं, त्याचा काय झाला? नवरदेव झाला. मग बामणानी दक्षिणा घेऊन चार मंगल म्हणून सुधरण का ह्यो? नाही. एखाद्या चार पुढाऱ्यांनी आशीर्वाद देऊन सुधरण का ह्यो? नाही. त्याला त्याच्या कुटुंबापासून त्याच्या बामणापर्यंत या आशीर्वाद देणाऱ्या आलेल्या चार पुढाऱ्यांनी समजून सांगितलं पाहिजे, ए गोट्या, आता लग्न झालं बरं का तुझं, आता सुधर. आता बायको घरात आली, एकाने आपली लाडात वाढवलेली पोरगी तुझ्या घरात तुला बायको म्हणून दिली, आता पहिले म्हणणार राहायचं, आता बंद, ते तुझे पहिले चाळे बंद कर. असं त्याला 1 मिनिट नाही, 5 मिनिट नाही, सलग किती दिवस सांगायचं? 16 दिवस. 16 दिवस मावळणी त्याच्या घरात राहायचं, 16 दिवस माम्या तिथं राहतील, 16 दिवस मावश्या तिथं राहतील, 16 दिवस त्याच्या दोन्हीकडच्या आजा तिथं राहतील, 16 दिवस हे सगळ्या म्हातारे कोतारे गोळा होऊन त्या घरात राहतील आणि 16 दिवस त्याच्यावर एकच हॅमरिंग, आता तसं नको करू, ते बंद करून टाक, तिकडे जात नको जाऊ. मग 16 दिवशी सत्यनारायण घालायचा, संसार त्याच्या ताब्यात द्यायचा आणि मग हे सगळे जायचे. आता आमचं कसं आहे, लग्न 12 वाजून 20 मिनिटांनी असन तर 12:15ला गच मांडव भरतो आणि 12:30ला मोकळा होतो. या बाळ्याला कोणी सांगतच नाही सुधर. बाळ्या आपला वरातीपासूनच चालू करतो. म्हणजे वरात लय मोठी गेली, बाया आपली विचार लग्न करून आणली, ती बसून राहिली शेजारी. याला वाटलं, बायाला वाटलं हा गेला लग्वीला, आता हा गायला गेला, हा टाकायला गेला फुगा, आता वरातच साऱ्या गावात लग्नाची वरात मोठी केली. आता हे सगळं आम्हाला दिसायला सोपं, ऐकायला सोपं वाटतं, पण झालं काय? लग्नाच्या वरातीपासून या बाळाची सुरुवात झाली. काही तर लग्नाच्या आधी कधी पेले पण नव्हते, पण 4 जोडीदार म्हणले तुझ्या लग्नाला मी येईन, पण कधी वरातीची सोय करावं लागेल भाऊ तुला. मग हा म्हणला, भाऊ मी गावा खात नाही, माझ्या बापाने तुम्हाला गावा असं करून दिलं नाही, मग नाही तर आम्ही नाही येत लग्नाला. आता याचं मन कोणाचं नाही मोडावं, महाराजाचं मन नाही मोडावं. महाराज म्हणला, भाऊ आजच्या दिवस तुम्ही खाऊ नका बरं का तंबाखू, नाही जाऊ द्या, महाराजाकरता बंद केली. मन कोणाचं मोडितो? हा जोडीदार म्हणले आम्ही तुझ्या वरातीला येणार, तुझ्या लग्नात नाचणार, पण आमची सोय करावं लागन आणि आमच्या संघ बी तुला थोडा घोट घ्यावा लागन. आता हा म्हणतो जोडीदारचं मन कोणी मोडायचं? भाऊ कोणी मोडायचं यांचं मन? म्हणजे बघा बरं का, कोणाचे मन मोडावात आणि कोणाचे मन मोडू नये हे ज्याला कळलं नाही त्याला जग कळलं नाही. मग महाराज संतांनी आम्हाला हे सांगितलं, संतांनी सांगितलं की माणसा, अरे तुला लय पैशाचा माज आला ना, तुला वाटतं का मरायचं नाही तू? अरे उलटा पैशावाला लवकर मरतो आणि गरीब म्हातारपणापर्यंत जगवतो. का बरं जगवतो? कारण आईत खाऊ कधीच म्हातारा होत नाही. आता हे नीट लक्षात घ्या बरं का, आता
नीट लक्षात घ्या, आईत खाऊ माणूस कधीच म्हातारा होत नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो. आपल्याकडे 2 वावर आहेत. एक वावर बागायती आणि एक वावर जिरायती. भाऊ ऐकून घ्या, बागायती वावरात ज्वारी पेरली, जिरायत वावरात ज्वारी पेरली. पडला दुष्काळ, विहिरीचं पाणी गेलं, तळ्याचे पाणी आटले, ज्वारी पेरली. आता बागायती वावराला सवय लागली बागायताची आणि जिरायत वावराला सवय लागली जिरायताची. हे बाटूक झालं एवढं. पाणी आटलं, पाणी नाही. बागायत लागलं भडकायला, भांडारलं. याला वाटलं जर बागायतच भडकलंय, जिरायताचं काय खरंय. आणि ह्यो बागायतातले बाटकं उपटून टाकले, परत ते जनावरला घालावा ते किराळ लागत आहे. यांनी घातली पाळी आणि म्हणलं आता जाऊन दे, पुढच्या वर्षी बघू. मग याला असं वाटलं, अगं बरं का नीट ऐकत, आपण सगळे शेतकरी माणसं आहे ना. याला वाटलं तर बागायतातच काय नाही आलं तर जिरायतात काय येईन. आणि मग हा देवीच्या यात्रेला चालला. मला बघू तर खरी. अरे ज्या गावातलं बागायत भडकलं होतं त्या वावरात जिरायतात ते ज्वारी ताट तरुण राहिलं आणि हळूहळू हळू त्याला गोंडा आला. 4 दाणे का व्हायना, एक दाणा पेरला, 4 दाणे का व्हायना त्या कणसाला आले, कारण ती जिरायत होतं. त्याला दुष्काळात सुद्धा जगायची सवय होती. तसं या आईत खाऊ लोकांना आंदानीत नीट जगता येणार तर दुष्काळात खाऊ जागायचे. त्याच्या उलट आपण माझे मीठ मिरची खाणारे हे सुखी आहेत. बघा एक अशी गोष्ट सांगितली बघा बरं का. गोष्ट आता गोष्टी लय भारी असतात. गोष्ट कथाकार लोकांनी कोणती सांगावं याला किंमत असते. एका देशाचा राजा त्याला मुलगा नव्हता आणि म्हणून त्याने राजगादीवरती कोणाला बसवायचं याच्याकरता एक पण लावला की जो माझ्या राज्यातला सर्वात श्रेष्ठ धनुर्धारी आहे, धनुर्विद्येमध्ये जो पारंगत आहे, ज्याचा नियम चुकत नाही, ज्याला पोहता येतं, ज्याला पळता येतं. जसं मिलिटरीत भरती करायचं म्हणलं की त्याला किती मार्क पडले याच्यापेक्षा त्याला पळता येतं की नाही पाहिलं जातं, त्याला उडी मारता येतं की नाही पाहिलं जातं. नाही त्याला मिलिटरीत घालायचे आणि हा जायचा गंगा नदीवर आणि याची असायची 2 फुटाची चारी आणि तारीत पडून मारायचा, म्हणून त्याला तपासला घ्यायचं. तसा त्या राजाने पण लावला. आता हे शहरी किडे थोडेच याच्यात तारंगात आहेत. याला आपल्या रानटी लोकांचीच, याला काय कोणी शिकवायला लागतं का? नाही. हे आम्ही आमच्या रानात ह्या गोष्टी या कला शिकून जातो. आणि मग त्या देशात परीक्षा घेतली आणि एका आदिवासी समाजाचा माणूस सापडला की ज्याला नियम चुकत नव्हता. तो डोळे बंद करायचा आणि आवाजाच्या दिशेने गलुलीचा खडा मारायचा. त्याला म्हणायचे डोळे बंद कर, बंद केले आणि एका बाजूला आवाज केला जायचा. आता आवाज आधी का गलोला आधी आवाज निघायचा, तरी पण त्या आवाज आणि त्याच्या गलुलीचा खडा इतका अचूक मारायचा की न बघता त्याला बरोबर ते आवाजाच्या ठिकाणी लक्ष लागायचं. मग आता याच्या नियमाप्रमाणे याला केला राजा. आता इतके दिवस हा शेळ्या भाकरी खायचा, इतके दिवस हा मिरची भाकर खायचा, इतके दिवस हा इकडंच मध काढायचा, इकडंच पोळं काढायचा, इकडंच खायचा, इकडंच फेकून द्यायचा. याला आयुष्यात कधी रोग माहीत नाही, दवाखाना माहीत नाही, डॉक्टर माहीत नाही. आमच्या तांड्याला गाव माहीत नव्हता. बघा जेव्हा मी सगळ्यात पहिल्यांदा 88 साली डॉक्टर झालो तेव्हा या तांड्यातले फक्त म्हातारे कोतारे गळाले लोक यांच्याकरता दवाखाना असायचा, बळातनीकरता दवाखाना असायचा. या गड्यांना कधी रोग नसल्याचे. हे गडी फक्त वाहतूक मंत्री असायचे. पहिले सुतारवाडी गाडी यायची सकाळ सकाळची. कोण आले म्हणले म्हातारी आणली, म्हातारा आणला, बळातीन आणली.
आजकाल यांना दवाखाने लागत नाहीत, म्हाताऱ्यांना नाही लागत. आता नैतरण्याला दवाखाने लागलेले, नैतरण्याच्या पिशी कमी झाल्या, नैतरण्याच्या पिशी वाढल्या. अरे जवानांना काय रोग आले? जवानी काय रोगासाठी दिली का देवानी आपल्याला? जवानांना रोग वाढले का बरं? कारण आम्ही आमच्या आईबापांनी कष्ट केले. आम्ही आता हात बांधून दिवसभर असतो, हात बांधून दिवसभर, काही काम नाही, धाम नाही, काय मग का? हा म्हणतो काम करायची गरजच नाही. बघा, माणसाचा सगळ्यात मोठा भ्रम आहे की कष्ट म्हणजे दुःख आणि आराम म्हणजे सुख. सगळ्यात उलटा विचार कोणता असेल तर कष्ट म्हणजे दुःख आणि आराम म्हणजे सुख. धर्माचा विचार काय? आमचे लाल बहादूर शास्त्री काय म्हणायचे? आराम हराम है. ऐकलं का तुम्ही? म्हणायचे ना लाल बहादूर शास्त्री काय म्हणायचे? आराम हराम है. म्हणजे जो आराम करतो तो हरामचं खातो आणि जो हरामचं खातो तो दुःखात असतो. मग या आदिवासीला राजा केला. आता राजा म्हणजे काय? शिळ्या भाकरी देते का त्याला? त्याला हे चांदीचे ताट, सोन्याच्या समय, अत्तर बित्तर फवारून त्याला रोज आंघोळ घालणार, रोज बसवणार. आता ते राज्य तर समजा कसं चालन ते नंतरची गोष्ट आहे. पण या राजाला तगडा पैलवान गडी होता, जवान गडी, याला लागली कडकी. हळूहळू 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 हे झालं बारीक, खाता आहे ना, ते गुलाबजामू याला मळमळ व्हायला लागली. याला यो आजारी पडला आणि सगळे डॉक्टर आले, म्हणले राजा आजारी आहेत, राजांना नीट करायचं. आता डॉक्टर लोकांनी दिले काढे, कुणी दिले, कुणी औषध दिले, कुणी गुट्या जुट्या, कुणी सालाईन लावले. जसजसे उपचार केले तसतशी याला अजून कडकी लागायची. आणि मग जाहीर केलं, जो कुणी या राजाला नीट करीन त्याला 1 टन सोन्याच्या मोहरा दिल्या जातील. आता ही बातमी आली तांड्यात. अरे तांड्यातले म्हणले, अरे तो आमच्याच तांड्यातला, मला माहिती नाही तो कसा नीट होईल. मग गेला आमचा दिलीप, गेला, म्हणला हे मी करतो नीट. म्हणला आला काय लागत आहे? मग फक्त एकच करायचं म्हणला, आजपासून या राजाचं जेवण मी बनवणार, या राजाला मी जीव घालणार, या राजाचा आहार मी ठरवणार. आणि मग गेला. आणि मग लोक म्हणायचे राजाला काय जावं, तिथं आम्ही आमचं बघतो. ह्यो राजाला एका खोलीत घ्यायचा. अरे म्हणायचा तू नापून संगच भाकरी खाल्ली अरे, तेव्हा काय ताकद होती तुझ्यात. ह्यो आपल्या हेमल्या तांड्यातून शिळ्या भाकरी न्यायचा, मिरची न्यायचा, त्याच्यावर तेल टाकायचा, कांदा ठेचायचा, खा म्हणायचा राजा, खा, तुला नीट व्हायचं ना, खा. जेव्हा त्याला शिळ्या भाकरी चालू केल्यात, जेव्हा त्याला मिरची चालू केली, कचाकच भूक लागायची राजाला. महिन्यात राजा तगडा झाला. म्हणले अरे अरे काय दिलीपनी कमाल केली. म्हणलं मग दिलीपला माहिती होतं ना हे लहानपणापासून काय खातंय, याला अचानक गुलाबजामू चालू केले, याला लागली कडकी. मग ही खरी समाजाची शोकांतिक आहे. अरे आमचे दूधवाले नगर शहरामध्ये दूध घेऊन जातात आणि तिथं गेले का दूध विकतात आणि हॉटेलात बसून मिसळ खातात. आता काय कुणाला ताकद यासाठी शहरचे लोक आमचं दूध घेतात आणि हे दूध विकून काय खात्यात? मिसळ पाव खात्यात. आता मिसळ पाव खाऊन जर माणसं सुधारले असते, त्यांचे दूध कोणी घेतले असते का? नाही. असे तर आमची उलपाट्या खोपडे आहेत. म्हणजे ज्याच्यात कल्याण आहे ते करायचं नाही आणि ज्याच्यात वाटोळ आहे तिकडे नंबर लावायची. नाही भारी मिसळ, आहे भारी वडापाव. आता वडापावनी जर लोक चांगले झाले असते तर घरात बायांनी वडेपाव नसते केले का? कधी नव्हत. एखाद्या वर्षातून 6 महिन्यातून 2दा एखाद्या टायमाला महिन्यातून ठीक आहे, रोजच वडापाव असं खाऊन माणूस सुधरीन का? नाही. त्याच्याकरता भाऊ घरच्या भाकरी खात जा, घरचं खात जा. कुठेही गेले आणि किती पैसे कमावले, फार JCB घेऊन गेले ना तरी घरातून जाताना पहिल्यांदा आपल्या भाकरी बांधून न्या आणि तिकडं कोणला साऱ्या दुनियाला 1000 रुपये ताट जेव घाला, पण आपण आपली भाकरी खात चला. तुम्हाला शेवटी एक उदाहरण देतो. एकदा आता आपले देशाचे भाग्यविधाते रतन टाटा साहेब हे आता 1-2 महिन्यापूर्वी वारले, बरोबर. त्या माणसाचं उदाहरण सांगतो. तो माणूस एवढा मोठा की अख्खा देश जरी काढा एकटा घ्यायची ताकद त्या रतन टाटामध्ये होती. त्यांनी काय केलं,
एक 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, 15 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याने जे जे लोक ग्रामीण भागामध्ये चांगलं काम करतात त्यांच्यासाठी त्यांच्या दिल्लीच्या, त्यांच्या मुंबईच्या बंगल्यावर एक मीटिंग लावली. बघा बरं, नीट ऐकून घ्या. हे शेवटचं उदाहरण देतो आणि प्रवचनाची सांगता करतो. आता आरोग्य क्षेत्रात आपल्या नावाचा डंका त्याच्यापर्यंत गेला. या माणूस पैशाचा, प्रतिष्ठेचा, बदनामीचा विचार न करता वेळेला जे समोर प्रश्न आहेत त्यावरती योग्य मार्ग शोधून प्रयत्न तर करतो. यश अपयश नंतरची गोष्ट असते, पण काहीच न करणाऱ्यापेक्षा काहीतरी करणारा नक्कीच पुढे असतो असं समजून वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ बोलावले. त्यात आम्हाला आरोग्य क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून त्यांनी बोलवलं त्यांच्या बंगल्यावर, टाटा साहेबांनी. आता हे सगळे लांबून लांबून लोक आले, 100 लोकांची मीटिंग. आणि त्यांनी बिचाऱ्याने हात जोडले, म्हणले आम्ही भाग्यवान आहोत, तुमच्यासारखे असे देव अवतारी माणसं आमच्याकडे घरात आले, आमचं घर पवित्र झालं, तुमच्या पायाने आमच्या घराला एक पावित्र्य आणि महानता निर्माण झाली. त्यांनी आमची जेवणाची सोय, असे 1000 रुपयाचे ताटं, आता तुम्ही तर पाहिले लग्नात सुद्धा 500 हजार ताटं असतात. आता टाटा साहेबांच्या घरी आम्ही होतो, असे मोठे पंगत, शाही पंगत मांडली. मला एक प्रश्न पडला फक्त, या पंक्तीत सगळे जेवत आहेत, टाटा साहेब का जेवत नाहीत? म्हणलं टाटा साहेब तुम्ही आम्हाला बोलवलं आणि तुम्ही आमच्या संग जेवायला पाहिजे. नाही म्हणले तुम्ही जेवा, तुम्ही जेवले तरी मला भाग्य आहे. मग मी त्यांच्या पियाला म्हणलं अहो टाटा साहेब कधी जेवणार आहेत? बघा का सर, माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं उदाहरण, माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट, की ज्या दिवशी मला कळलं की जग काय असतं. मग आता मी थोडा हट्टी, मी म्हणलं मी या पंक्तीला नाही जेवत भाऊ, टाटा साहेब बसले का मी बसत. ते म्हणले अहो टाटा साहेब सकाळी जेवत नाही. म्हणलं मग मी पण सकाळी जेवत नाही, मला तरी कुठं जेवायला सवड आहे, मला तर मोतायला सवड नाही, जेवायला का सवड भेटायची, मला नाही जेवायचं. मग आता हट्टीपणा करता करता एखादा पाहुणा उपाशी राहतोय, हे जेव्हा टाटा साहेबांच्या कानावर गेलं की बाई एक डॉक्टर आलाय नगरचा आहे, ते म्हणतो मला टाटा साहेबासंग जेवायचं. त्याला आम्ही सांगितलं टाटा साहेब जेवत नाही, ते म्हणलं मी पण जेवत नाही. मग असं करत करत शेवटी त्या हट्टाचा विजय. ते म्हणले ठीक आहे, टाटा साहेब आतमध्ये बसलेत, त्यांना भेटून या आणि मग जावा. म्हणलं ठीक आहे. ज्या टाटा साहेबांनी, रतन टाटांनी आम्हाला 1000 रुपयाची ताटं दिली ती, 50 पदार्थ वाढून ठेवले होते. आता पोटापेक्षा जास्त कोणी खातं का? 1000 ताट असू नाही तर भाकर असू, पोटाची किती क्षमता आहे. इकडे पैसे खायला माणूस लाखांनी कैसे खाईन, पण पोटाला काय खाईन? अर्धी भाकरच खाईन ना, 1 भाकर खाईन, 2 भाकर खाईन, लय लय मेहनती असेल तर 4 भाकर खाईन. आणि पाहिलं आतमधल्या खोलीत ज्यांनी आम्हाला असे शाही पंगत मांडली होती, ते रतन टाटा जमिनीवर पाठ मांडून पुढं ताट ठेवून, साधं ताट आणि भाजी भाकर, मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर, कांदा, चटणी, लिंबू, तेल घालून त्यांचं ताट, आणि तिथं बसले होते जेवायला. म्हणलं साहेब तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने, आणि मी कुठं मोठा आहे, माझा पैसा मोठा आहे, माझं धन मोठं आहे, आणि मी फार छोटा माणूस आहे. आणि मग त्यांनी सांगितलं मी काहीच नव्हतो, शून्य होतो. एक हिंमत धरली, एक प्रामाणिकपणा ठेवला आणि व्यवसाय चालू करता 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 टाटा उद्योग वाढवला. पण मी आहे तिथंच आहे. अरे त्या माणसाचं ते चरित्र पाहिलं तुम्ही. आजही जर कोणाला तरुण पोरांना जर आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर रतन टाटाचा जीवनपट वाचा. तो माणूस शून्यातून विश्व निर्माण करून गेला, पण त्याला कधी आपल्या पैशाची, आपल्याकडे असलेल्या श्रीमंतीची कधीच घमेंड आली नाही आणि कधीच तो बदलला नाही. आमच्याकडे थोडे 2 पैसे आले का आम्ही असं तांड्यात असं वागत होतोच काय, आपल्यासारखा वाग नाही कोणी. अशी आमची जी मानसिकता आहे, अशा चरित्रामुळं, अशा सेवालाल महाराजांच्या चरित्रापुढं आम्हाला पुढे जाऊन शिकावं लागेल. ज्याच्याकडे संपत्ती आहे,
ज्याच्याकडे सत्ता आहे, ज्याच्याकडे सामर्थ्य आहे, त्याला धर्म कळला पाहिजे. लंगड्याला आणि पांगड्याला तर काय त्याला सांगायची गरज आहे का? चल भाऊ देवाला, तो तर म्हणतो चला देवाला भाऊ, देवानीच कृपा केली तर माझं कल्याण होईल. अरे ज्याच्याकडे आधाराची गरज आहे तो देवाचा आधार शोधील. पण ज्याला लोकांनी आधारवड समजलं, याच्यापासून मला काहीतरी मिळेल असा आधारावर जो लोक जगले, ज्याच्या आधारावर जगतात त्याला धर्म कळला पाहिजे. धर्म प्रजेला कळून चालत नाही, धर्म राजाला कळला पाहिजे. धर्म अपंगाला कळून चालत नाही, धर्म सामर्थ्याला कळायला पाहिजे. धर्म पेशंटला कळून चालत नाही, धर्म डॉक्टरला कळायला पाहिजे. धर्म विद्यार्थ्याला कळून चालत नाही, धर्म मास्तरला कळायला पाहिजे. म्हणजे ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे, ज्याच्याजवळ सत्ता आहे, ज्याच्याजवळ ज्ञान आहे, ज्याच्याजवळ संपत्ती आहे, ज्याच्याजवळ या जगाचं कल्याण करण्याची ताकद आहे, त्याला धर्म कळला पाहिजे. दुर्दैवाने तो झाला पाखंडी. आणि जो लाचार आहे, ज्याला गरज आहे, म्हणतात ना गरजवंताला अक्कल नसते, हे गरजवंत टाळकुटत बसले. आणि ज्याला गरज आहे खरा धर्म समजून घेण्याची, तो स्वतःला धार्मिक समजतो, पण त्याच्या अंतरंगात रावण भरलेला आहे. रावणाचा विचार अंतरंगात आहे आणि बहिरंगात देव दाखवलाय. असा जो डुप्लिकेट परमार्थ चालू आहे, याला थांबवण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी, बाण फिरे नाही बिड भार, तुका म्हणे साना थोर. रे धर्म शिकवतो वाटायला शिकवतो. तुझ्याकडे ज्ञान आहे, वाटून टाक, लोकांना समजून सांग, अडाण्यांना समजून सांग. त्या ज्ञानदानात पुण्य. तुझ्याकडे अन्न आहे ना, वाटून टाक, लोकांना अन्नदान कर. ज्याच्या घरी चूल पेटत नाही त्याच्या घरी देऊन दे. अन्नदानात पुण्य आहे, ज्ञानदानात पुण्य आहे, रक्तदानात पुण्य आहे. एखाद्या म्हातारीला रक्त लागत, पहिलवान पोरगा त्याच्या आमच्याकडे येतो, सर पहिलवान येतो, त्याला सांगतो आम्ही तुमच्या म्हातारीला रक्ताची गरज आहे. हा काय म्हणतो, विकत नाही भेटायचं का? तुला काय फाशी आली, एवढा तगडा गडी, आईला रक्त देऊ शकत नाही. नाही माझं नका भाऊ, मी नको, मला भीती वाटते. मला आधी या पहिलवानला जर भीती वाटते रक्त द्यायची, लोकाला दम द्यायला नाही भीती वाटत, याला रक्त द्यायला भीती वाटते. आता काय पहिलवान कामाचा, म्हणजे आईला रक्त द्यायचं. आणि हा म्हणतो 1000 नाही 2000 लागू द्या. आता तुझ्या पैशाला खातो कोण? रक्त काय कारखान्यात मिळतं? रक्ताचा कारखाना निघाला कुठं? आमच्या ठिकाणी रक्ताचा कारखाना आहे. रक्ताचा कारखाना नाही, माणसाचा कारखाना नाही आहे. पोरं जन्माला घालावं लागतात. काही एका कारखान्यात पोरं भेटतात? आहे का कोणी कारखाना? आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो तेव्हा जन्म आहे. नाही एक जण म्हणलं नाही मी कारखान्यातून पोरगा आणीन. नाही पोरगा कुठं भेटतं? एक तर आईच्या पोटात भेटतं, नाही तर अनाथ आश्रमात भेटतं. आता अनाथ आश्रमात कोणतं पोरगं भेटतं? ज्या आईने जन्म दिला, पण ज्या आई बापाचं नाव सांगू शकत नाही. बघा बरं का, आता नीट ऐका, जी बापाचं नाव सांगू शकत नाही असे पोरं कुठे गेले? अनाथ आश्रमात गेले. आणि ह्यो श्रीमंत म्हणला मी आता पुढारलेलो आहे, आता याला पोरं व्हायना. पुढारला हा म्हणतो मी पुढारलो, याला पोरं व्हायना. यांनी अनाथ आश्रमातून पोरगं आणलं आणि सगळ्या गावाला म्हणतो बघा मी किती पुण्य केलं. अरे भामट्या, तू याच्यानी पोरं व्हायना तुला, आणि अनाथ आश्रमातून आणलं म्हणतो, आणि त्या अनाथ आश्रमाच्या पोरला असा मोठा करतो. अरे ठीक आहे, त्या अनाथ आश्रमाच्या पोरला मोठं केलं इथपर्यंत ठीक आहे. अरे पण तुला हे जग कळलं का? धर्म अर्थ काम मोक्षानाम मनुष्य चतुर्विध पुरुषार्थ. पुरुषार्थ काय तुझा? ज्या प्रपंचात तुला प्रपंचाचा गाडा चालवता येत नाही, त्याला परमार्थ कशाचा? त्याला व्यवहार न कळतो ज्याला, परमार्थ कशाचा त्याला. हे चिंतन आम्हाला धर्मात शिकवलं. आणि म्हणून झालेली सेवा